बघा इतका भारी आणि इतका जोरात पाऊस यायला लागलाय. ऐक हा येलो कलर बघ कसला छान वाटतो. तो खराब होऊन ते काय साधारून जाईल. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि आजचा व्लॉग गाडीतून चालू करते कारण आम्ही चाललो फिरायला. आता 3:30 वाजलेत आणि अर्धा दिवस गेला पण वातावरण खूप जास्त छान पडल्यामुळे आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. मला वाटतं ह्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन आपण मम्मीकडनं करून घेऊया. सो पुढच्या डिटेल्स मम्मी देईल की ह्या व्लॉगमध्ये काय काय होणार आहे. हाय, मला काही फारशी बोलायची सवय नाहीये पण ऍक्च्युली प्रयत्न करतोय. आज अचानक आमचा प्लॅन ठरला बाहेर जायचं, पण कुठं जायचं काय जायचं अजूनही ठरलेलं नव्हतं. फायनली आम्ही गाडीत बसलोय. आता ही सरप्राईज प्लॅन ट्रिप नव्हती, सरप्राईज प्लॅन होता आमचा सगळा. हा सरप्राईज प्लॅन नव्हता, अचानक ठरलंय आमचं. आम्ही आता चाललोय लोणावळ्याला. 3:30-4 वाजत आलेले आहेत. बघूया आता पुढे गेल्यावर काय बघायला मिळतंय ते. म्हणजे वॅक्स म्युझियम बघायला मिळते, कुठला तरी साईट पाहतोय का स्वामींच्या मंदिरात जातोय, अजून काहीही ठरलेलं नाहीये. पण वातावरण खूप छान आहे. पावसावर डिपेंड आहे, कसा पाऊस पडतो काय त्याच्यावर आपलं पुढचं प्लॅन ठरेल. त्याप्रमाणे आम्ही सांगू तुम्हाला. रस्त्यात चालता चालता आम्हाला एका ठिकाणी खूप साऱ्या कुंड्या अशा दिसल्या स्टॉल. सो आम्ही तिथे थांबलोय. आत्ता गाडी मागे लावली. मम्मी थांब, कुत्रा येते. थांब, माझा ड्रेस उडतोय बरं का. तर आम्ही इकडे कुंडा बघायला आलोय. पटकन गाडीतनं जाता येता दिसलं. हे खूप मोठं दुकान वाटतं. जर स्वस्त वाटलं तर एखादी कुंडी घेऊन जाऊया. मी दाखवते. मोठ्याच कुंड्या घ्यायच्यात शक्यतो. मम्मी कसल्या छान आहेत बघ ना. ही बाई ही ब्लू बघ, ही ब्लू वाली बघ, ही मोठी एकदम. कोण आहे तो? त्या छोट्यावाल्या पण छान आहेत. तिकडच्या कसल्या सुंदर आहेत. खूपच सुंदर सुंदर गोष्टी आहे तिकडे. हे काय कोण आहे इथं? डॅडी आले मला. मग एक तुळशीचं पण घ्यायचंच होतं बरं का आपल्याला. मग कप बघ किती छान. डॅडीला फोन कर. क्या क्यूट वस्तू आहेत ना. आय डोंट नो हे काय आहे पण ह्याचा वाटतं सर्विंग डिशेस होती. हा अजून इकडे हा ट्रे आहे. एक गोडे आणि सगळ्यात क्यूट गोष्ट मला इकडे दिसली आहे. हे खालची बशी आहे आणि एक कप आहे. हे वाले मी खूप बघितले होते मिशोवरती इकडे तिकडे आणि व्हायरल झाले होते. तर त्या पॅटर्नमध्ये इकडे कसले गोड आहे तिथे वस्तू. ऐक हा येलो कलर बघ कसला छान वाटतोय. कसलं सुंदर होती. हे बघ हा कुशन सारखा वेगळा टीव्हीला आणि हार्टवाला आवडलं. हे बघ किती सुंदर आहे. सगळंच अगं हे हत्तीवाल्या कुंड्या पण आहेत वरती. ह्या विचार बरं कितीला आहे. आवड नको मध्ये मध्ये पॅसेज मध्ये लावायला. हो खरंच ऍक्च्युली छान. हे बघ कसं छान पाहिलं. गॅलरीत सध्या आहे आपल्याकडे म्हणून तेव्हा असंच नाही. हो गॅलरीत नाही आपण, गॅलरीत लावले आपण. हे बघा प्लेट्स किती छान, सगळंच छान आहे. आणि हे दुकान एवढं मोठं आहे. हां हो बघितली. मला हे कप्स पण खूप आवडले. मम्मी एक कप घेऊया ना. गाडी कप बघा. आले. हां ई नको. हे बघा किती छान पॅसेज मध्ये लावायला. मम्मी एक एलिफंट वाला पण अरे एकटा नको जाऊ कुठे हायवे. मम्मा वरच्या कुंड्या पण छान आहेत गं. इकडे वेगवेगळ्या ॲनिमल्सचे तोंड पण आहेत समोर. बटर असतं ना असं. आणि कसलं घोडे. अगं हे काय प्रकार. उड वर एक असं हे ठेवा ड्रॉवर सारखं आहे का. किती मस्त. अगदी लाकडी आणि हे मातीचं. किती छान ते असते. प्रत्येक एक पॅटर्नमध्ये एक एक गोष्ट घेऊन जावी प्रत्येकडे. अगं कसलं घोडे.
पिगी बँक आहे. बोल पण छान. डॅडीनी बरोबर त्यांच्या कामाची वस्तू आणली. बिर्याणी बनवायचं भांड. खाना बनता है बराबर, उसमें चिकन मटन वेज नॉन वेज सब बनता है. नहीं बाबा हम नहीं खाते, नहीं बोल रहा हूँ वेज नॉन वेज बना सकते हो. आप चॉइस करो, लगाओ सबका लगा दूंगा प्राइस अच्छे से. आता आम्ही एक असे कॉर्नरवाले घेतले, 2 ह्याच्यामध्ये इंग्लाइजवाले आणि हे 3 कुंड्या घेतल्या. हे कब्बाची आणि इकडे हे. फायनली 6:13 वाजलेत आणि आम्ही पोचलो लोणावळ्यामध्ये. स्वामींच्या मठात पोचलो. आधी रस्त्यात एवढा टाईम आम्हाला यायला लागला कारण आम्ही फास्टॅगसाठी थांबलो होतो, ते काम करायचं होतं. त्यानंतर कुंड्या घेत होतो बऱ्याच वेळ, तर आम्ही कुंड्या घेऊन त्याच माणसाकडे ठेवल्यात. तर संध्याकाळी आम्ही तोच रूट यूज करणार आहे जाताना, सो त्याच्याकडनं कलेक्ट करून आणि मग घरी जाणार आहे. आत्ता मठात जाऊया आतमध्ये. डिंपीसाठी मी थांबले होते गाडीजवळ, सो चला आत निघूया. आत्ता वाजल्यात 7:15. आम्ही लोणावळ्यामध्येच आहोत, रेल्वे स्टेशनच्या इथे आहोत. सो आता ह्या एरियामध्ये कुठेतरी ओरिजिनल मगनलाल चिक्कीचं दुकान आहे, तर ते थोडंसं शोधायचं काम चाललं आहे. आणि मला आणि डिंपीला फारसं काही चहा वगैरे घेण्याची इच्छा नव्हती म्हणून आम्ही गाडीत बसलो आहे. मम्मी डॅडी आरव बाहेर गेले, त्यांना चहा घ्यायचा होता आणि येता येतच तसं चिक्की पण आणतील. सो गाडी एका ठिकाणी पार्क केली आहे आणि बसलो आहे गाडीमध्ये. चिक्की खाऊया मस्तपैकी, चिक्की घेऊन येतील ते. इथून पुढे आम्ही जाणार आहे कुठेतरी जेवायला. धाबा वगैरे डॅडींनी असं काहीतरी बघून ठेवलं आहे, तर तिथे धाब्यावरती जेवण करणार आहे. सो बघूया. पण आत्ता गंमत अशी झाली की आम्ही चाललो होतो टायगर का लायन पॉईंट, काय गं लायन पॉईंट, डिंपी झोपली. तर ते लायन्स पॉईंट का टायगर पॉईंट असं काहीतरी होतं, मला आठवत नाही आहे. तर ते आम्ही मॅपवरती लावलं आणि आम्ही निघालो होतो. मॅपनी आम्हाला जवळजवळ 20-25 मिनटं फिरवलं आणि कुठेच गेलो नाही आम्ही. तिथल्या तिथे फिरत राहिलो आणि नंतर आम्ही एका ठिकाणी एका मुलीला विचारलं की कुठे आहे, तर ती बोलली इथून पुढे 8-10 किलोमीटर आहे. आणि तिने तोच रस्ता सांगितला जो ऑलरेडी मॅपवर आम्ही एक असा चक्कर मारून एका ठिकाणी येऊन थांबलो होतो. तर तिकडे त्या पॉईंटला जायचं होतं सनसेट बघायला. 7 वाजून गेले, काही सनसेट वगैरे काही दिसला नाही, काही नाही. आमचा उगाच वेळ गेला तिथल्या तिथं, थोडंसं चिडचिड व्हायला लागले होते. मग आता इथे बघूया इथून पुढचं काय आहे, जेवण वगैरे करूया आणि मस्त निवांत घरी जाऊया. आता हे सगळे बाहेर गेलते तर प्लेट घ्या, प्लेट प्लेट काय घ्यायचं, खोबरा चिक्की. थांब, मला पण यायचं आतमध्ये. आम्हाला ओरिजिनल मगनलाल दुकान भेटलंय. गाडी नीट पार्कच करा. वडापाव खायला काढू का नको? मम्मी आल्यावर खाऊ का वडापाव आम्ही? बाहेर उतरा, खा आणि मग या. हा तसं करूया. अरे प्लेट भरून टाकतात. डिंपी झाले प्लेट सांभाळ. हे लोक आता बाहेरून वडापाव निघाले गरम गरम, मस्त खाऊया आणि आम्हाला दुकानही भेटले. हो ना, डास खूप आले. आम्ही आता मी जिथे थांबलो होतो तिथून जरा खिडकीच्या फटीतनं खूप सारे डास आलेले आले. सो लेट्स गेट इनसाइड. काय आहे मँगो हे बघी, बघू मला थोडी.
कशी आहे? मँगो बर्फी सारखी लागते. छान लागते. चिक्की नाही बर्फी वाटते. हे ओरिओ आहे. हे काय? हे वाला ओरिओ आहे. हे वाला. भैया बघ इकडे आहे ना बरं. बाजूवाला ओरिओ हे धर डिंपा, हे ओरिओ. हे काय आहे? ओरिओ नाही ओरिओ फ्लेवर आहे. वॉलनट आणि आमंडवालाच बघ. हां नॉर्मल जे आपण नेहमी घेतो ते. कुठलं घेतलं हे? तर वॉलनट घ्यायचं का आमंड ते ठरवा. वॉलनटच ठीक आहे. मग आपण वॉलनट खाल्लेलं आहे मला वाटतं गेल्यास महाबळेश्वरला लागतो. आम्हाला ते बघू मला. मी घेतलं नाही आहे. मला द्या थोडं. हे मी खाल्लेलं काय होतं? वॉलनट. मी खाल्लेलं काय होतं? वॉलनट. एक मिनिट. आमंडवाला खाल्लं का कोणी? नाही. मग मी आमंडवाला खाल्ल्यास का? ते स्ट्रॉबेरी फज आहे. मँगो पण मला हात धर. आरवला काय स्ट्रॉबेरी आवडतं काय माहिती. नको आता हे घेतले ना. चिक्की घेतलेली. स्ट्रॉबेरी नकोच मला. चॉकलेट आमंड बघू जरा टेस्टला. बघा आधी पडणार नाही ना? पडते का? हे स्ट्रॉबेरीवालं फज मलाई बर्फी सारखं लागतं. हो हो. है ना? आता हे बघू चॉकलेट आमंड बघा. बरोबर ना? कुठलं घेतोय मग आपण final? चॉकलेट आमंड टेस्ट करतो. आणि मग सारखं. मला वाटतं आमंड घेऊया. वॉलनटवाला आपण गेल्यास खाल्लो. मला पण असं वाटतं आमंड छान. आमंड एस्थेटिक किती छान आहे. महाबळेश्वरला पण मी आणलं होतं. महाबळेश्वरनंच वॉलनटवाला खाल्लो. वॉलनट पण ते छान लागतं. आणि दीदीने पण वॉलनटच आणलं. एक नवीन तो कुनाफा फ्लेवरचं पिस्ता दुबई चॉकलेट नाही का? हां ते दुबई चॉकलेट इन्स्पायर्ड काहीतरी आहे. आपण ते ट्राय करतो. खूप छान दिसतंय. बघू. हे बघू. ते बघा. ते मी आधी वॉलनट याच्यामध्ये आहे. छान लागलं. डॅडीने टेस्ट नको जा. नाही मी हे नको नव्हतं म्हटलं पण हे मला कोणी विचारलं. डॅडीने कोणी विचारलं. घ्या तुम्ही खाता. पुरं खाल्लं. आणि डॅडी चिडले त्यांना कोणी दिलं नाही म्हणून. बऱ्यापैकी सेम वाटतंय मला. हेच घेतलं आपण. ग्रीन आहे. अजून कुठलं घ्यायचंय? चिक्की कुठली घेतली आपण? चिक्की फक्त कोकोनट घेतली. मी केशूची घ्यायची का काजूची? नको काजू. नको ना. नको. बरं मला जरा हे दाखव ना. काय आहे बुंदी? ओ हे सगळं पण आहे का यांच्याकडे? आणि शेव. हे काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. ते मसूर आणि शेव आहे. फ्रीज मध्ये ठेवायचं आणि शेव जे आहे आणि फ्रीज मध्ये असं स्लश म्हणतो ना हां. त्यासारखं झालं की ते फोडून खायचं. खूप छान लागतं. ते वडापाव आहे तो खराब होऊन ते काय साधारण जाईल. वडापाव सारं. चावी घेऊन ये डॅडींकडनं गाडी. आरवणी वडापाव प्लेट भरून ठेवला. ते आपण इथे वडापाव खाऊन जाणार आहे का डॅडी? नितीन बनाडे इकडनं राईटला गाडीत खात बस. मग बसायचंय का गाडीत? मग आता काय करतो? अहो वडापावची प्लेट आणि भरून ठेवलं तर मग ते म्हणून म्हणलं. हातात धरा ना. ऐका ना चटणी तिखट. नाही. नाही नाही गोड चटणी मागून घातली. हो का? हो. गॉगल बरोबर बसशील माझ्या. इतकं नव्हतं बसला ना. दे माझा वडापाव. मस्त वडापाव दे. खाली घ्यायचं. इकडून तिकडून टोनी धाबा, हा धाबा, तो धाबा अशी आशा लावून आता डॅडी म्हणतात घरी जाऊन मॅगी खा. खरंच ना तसं म्हणजे येऊ शकतो आपण प्रत्येक इथे नाश्त्याला खूप भारी भारी मिसळ बिसळ गोव्याला जायची गरज नाही. हां. मम्मी Literally मला रस्ता वगैरे सेम 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 गोव्यासारखा. काय? डॅडी आरवचं सोंग करतायत. थारेची गाडी साधी थारे. कुठली तरी छान गाडी दिसल्यावर ते आरव एकदम ओव्हर एक्साइट होतं. देव गाडी दे ही गाडी ही गाडी ही गाडी. चला आरव. ए मग थोडं कळलं की मला आरवला स्ट्रॉबेरी फ्लेवर. स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडतो आरवला. आईस्क्रीम मध्ये स्ट्रॉबेरी आवडतो. अगं आम्ही कोथरूडला गेलतो ना त्यावेळेस पण आरवने आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आणली. मी नव्हती आणली. मला चॉकलेट सोडून सगळं आवडतं. नाही मला आवडत. मम्मा तुला स्वतःची चॉकलेट आवडते? मला स्ट्रॉबेरी फ्लेवर असं एवढा नाही आवडत पण आरवला आता फज पण आवडलं स्ट्रॉबेरी. ते फज अजिबात चांगलं नव्हतं. म्हणजे मलाई बर्फी मध्ये फ्लेवर टाकलेला होता. आम्हाला बर्फी नाही आवडत. आवडतं पण फज फज असतं ना.
इतका भारी आणि इतका जोरात पाऊस यायला लागलाय. आता 8:52 झालेत आणि वेड्यासारखा पाऊस येतोय. आम्ही बाणेर वाकड रस्त्याच्या आसपास कुठेतरी आहोत. घरी निघालो होतो. आम्हाला जेवायला थांबायचा होता, तो सुद्धा प्लॅन आम्ही कॅन्सल केला ॲक्च्युली. वेड्यासारखा पाऊस येतोय. आता साईडून एक बस गेली आणि पूर्ण पाणी, गाडी जसं की अख्खी धुवून निघाली. इतका भारी वाटलं ना. मी दाखवते बाहेर, इतकं छान. बाहेरचं तर काही दिसतच नाहीये. पूर्ण पुढचं तर पुढून तर काहीच दिसत नाहीये. डॅडी लिटरली अशी अंदाजे गाडी चालवतात. हो ना, तर मी दाखवते. बस आता हे याच बसने पाणी उडवलं आपल्याला. चालू इथे कोणी आसपास ना, डोळ्यांच्या उन्हात हासना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांचे मोहर खोलना, जग बग जाता मागे बळून पाहता मेरी मधुबान मन का मातूनच गेला. रे है कमाल उमर है 16 साल, तेरे नखरे है कमाल उमर है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना, कमर संभाल ये बोली जरा हळू 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 चाल. मम्मा गणपती, मम्मा मम्मा बोगदा टाक. मुंबई से अली तुझे लेने को आई लो, मैं मुंबई से अली तुझे लेने को आई लो, तुमच्याकडे येते अली तुझे लेने को आई लो, मैं मुंबई से अली तुझे लेने को आई लो, एक मिनिट थांब. दिसतंय दिसतंय. हाय बोल. आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास झालाय हा विचार करतोय की आम्ही चाललोय कुठे, कारण रस्ता ओळखीचा वाटत नव्हता. कारण की मम्मीने सांगितलं होतं घरी गेला फक्त मॅगी खायची. आता पास झालं, दिवसभर खूप मजा केली. असं मम्मीने आम्हाला कधीपासून सांगितलं की दिवसभर आपण खूप काय काय केलंय, सो आता बाहेर काय जेवायला नको आणि पाऊसही वाढलाय तर आपण डायरेक्ट घरी जाऊ. आणि रस्ता अचानक दुसरीकडे वाढला, मग आमचा रस्ता एक्सटेंड झाला की घरी जायला खूप लेट झाला. वाढला म्हणजे मला म्हणायचंय की डिस्टन्स वाढलाय रस्त्याचा. आणि मग नंतर आमच्याकडे लक्षात आलंय की हा थोडासा ओळखीचा रस्ता आहे, तो म्हणजे खेड शिवापूरच्या इथला. मग आता फायनली मला सरप्राईज दिलेलं आहे मम्मी डॅडीनी. हे चुपचाप दोघं पुढच्या पुढे काहीतरी हळूहळू बोलून प्लॅनिंग करत होते. आम्हाला समजलं नाही काय झालं. बट डायरेक्ट आता आपण कुठे चाललोय, कुठे मग फायनली चूल मटण. चूल मटणला चाललो. जवळ चूल मटण. हा, जगदंबाच्या असं जवळून जाऊन चूल मटणला जाणार आहे आम्ही. सो फायनली आम्ही चाललोय पगार नाही गेले वर्ष झाले, गेले 1 वर्ष झाले. फायनली आम्ही आलोय चूल मटणला. पाऊस होतोय भरपूर. इतक्या वेळानंतर गाडीतून निघून छान वाटतंय, कारण इतक्या जोरात पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही खिडक्याच उघडल्या नव्हत्या बिलकुल. आणि आता असा हलका हलका पाऊस होतोय, इतकं छान वाटतंय. बाहेरचा वारा लागला फायनली. चला आज जाऊया. आणि भूक पण लागली. अशा पावसात बिर्याणी आणि नॉनव्हेज खाण्याची तर मजाच वेगळी. चला पटकन जाऊ.